धारावी मुंबई या शहराचं वर्णन या शब्दाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। धारावी हे लाखो मुंबईकरांचं घर तर आहेच, पण हजारो उद्योगांचं केंद्रही। मुंबईतील सगळ्यात दाटीवाटीचा असणारा परिसर म्हणजे धारावी। धारावीतली गर्दी तिथल्या अनेकांसाठी सध्या जीवघेणी बनली आहे आणि त्याचं माध्यम ठरतंय टीबी औषधांनाही दाद न देणाऱ्या टीबीचं म्हणजे ड्रग रेझिस्टंट टीबीचं धारावी हे केंद्र बनतंय आणि धारावीच्या आजूबाजूच्या सगळ्या रुग्णालयांसाठी ही चिंतेची बाब बनू लागली आहे। लवटूलाल शर्मा बांधकाम व्यवसायात मजूर। मुंबईच्या गर्दीत हा माणूस 41 वर्षांपूर्वी आला आणि धारावीच्या या गल्ल्यांमध्ये त्यानं डोक्यावर छप्पर शोधलं 10 बाय 6 फुटांचं, एखाद्या जेलमधल्या सेलपेक्षाही लहान। त्याला ना खिडकी ना झरोका, फक्त छप्पर। वीज नसेल तेव्हा 10 बाय 6 फुटांचं हे छप्पर भट्टी बनतं। दीड वर्षांपूर्वी लवटूरामला तोंडाच्या कॅन्सरचं निदान झालं। त्यातून तो बराही झाला, पण त्याच्या क्षीण झालेल्या शरीराला त्याच्या घराची ही अवस्था झेपली नाही। लवटूरामला टीबी झाला। कॅन्सरच्या लढाईत जिंकलेला लवटूराम टीबी लड़ाई मात्र हरला। तो फिर लेकर गए उस लोग ऑपरेशन कराने के लिए, तो डॉक्टर पूरा ये निकाल दिया, ये नीचे कैसा इतना काट के निकाल दिया। तो नली वली लगा था पानी उन्हें पीने उन्हें के लिए, ऐसे खा पी नहीं पाते थे, खरी पानी दाल का पानी माड़ो ये सब पीते थे पाइप से। 2-4 महीना पीते थे, फिर 2-4 महीना के बाद घोर ओर के मुँह से पीते थे पानी उनी और दाल रोटी पीते थे। फिर ठीक हो गए थे, सब ठीक थे। फिर उसका अंदर ही अंदर फिर उभर गया, वो कैंसर भी उभर गया, टीबी भी हो गई। उनको टीबी हुआ था? हाँ, टीबी भी हो गया। तो ये जो है ये एकदम से खा गया था, टीबी खा गया था। तो यहाँ पे थे, उसका एकदम हिम्मत गवाही नहीं किया ना, तब वो गांव चले गए। गांव यहाँ पर दवाई सवाई किए नहीं आराम हुआ तो गाँव चले गए। खाना पानी सब बंद हो गया, नहीं खा पा रहे थे। 2 महीना के बाद लवटूराम हे फक्त एक उदाहरण आहे। धारावीतल्या या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये गेल्या 5 वर्षात 50 पेक्षा जास्त जणांनी फक्त टीबीमुळे आपले जीव गमावले। मे 2020 ते सप्टेंबर 2022 या काळात धारावीमध्ये 1007 टीबी रुग्णांची नोंद झाली। यामधल्या 973 रुग्णांनी उपचार घ्यायला सुरुवात केली। धारावीमधल्या टीबी रुग्णांचं सरासरी वय हे फक्त 28 वर्ष आहे। धारावीमध्ये 4 वर्षांच्या मुलापासून ते 88 वर्षाच्या वृद्धापर्यंत अनेक जणांना टीबी झालाय। या रुग्णांमध्ये महिलांचं प्रमाण तब्बल 56% आहे। कोविड काळात यातले अनेक रुग्ण धारावी सोडून निघून गेले। काही जणांनी मग टीबीवरचे उपचारही थांबवले। 5 वर्षात यातल्या 52 रुग्णांचा मृत्यू झालाय। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील माहितीच्या आधारे अमेरिकेमधील सेंटर फॉर डिसीज या संस्थेनं तयार केलेल्या अहवालातील ही आकडेवारी। टीबीच्या विषयी आपण WHO वॉर ऑन टीबी म्हणजे टीबीच्या विरुद्ध युद्ध हे 1983-84 सालापासून चालू केलेलं आहे। पण आपण टीबीच्या बाबतीमध्ये हे युद्ध अजून जिंकू शकलेलो नाही। याची कारणं असंख्य असू शकतात। एक गोष्ट म्हणजे की दाटीवाटीने राहणे, इस्पेशली फुफ्फुसाचा जो टीबी आहे त्याचं ट्रान्समिशन जे आहे ते खोकल्यामधून किंवा फोमाइट्समधून या पद्धतीने होतं। आणि जे लोक इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहेत, म्हणजे न्यूट्रिशनली अतिशय चांगले नाही आहेत, खाण्यापिण्याच्या दृष्टीने चांगले नाही आहेत, अशा लोकांना सुद्धा या टीबीची लागण होण्याची शक्यता असते। संसर्गजन्य आजार हे धारावीसाठी मोठा धोका आहे, पण त्यातही टीबी हा सगळ्यात मोठा धोका आहे। कारण योग्य उपचार योग्य वेळेत पूर्ण केले नाहीत तर टीबीचा धोका शतपटींनी वाढतो।
धारावीतल्या अनेक महिलांच्या मनामध्ये टीबी आणि त्यासारख्या इतर आजारांची प्रचंड भीती आहे आणि त्याला कारण आहे धारावीची ही अवस्था. क्या लगता है आपको क्यों होता है यहाँ पे बीमारी? यहाँ क्यों बीमारी फैलती है? क्योंकि यहाँ धूप नहीं मिलता, पानी का बहाव अच्छा नहीं है, पूरा पानी जमा रहता है, उसकी वजह से मच्छर लगते हैं, मक्खी आती हैं, तो बीमारियाँ तो घेरेंगे ना, आने को बीमारी आती है, इसी कारण से आती है. और स्वास्थ्य अच्छा नहीं रहता है किसी का, और हॉस्पिटल वगैरह भी अच्छा नहीं है, डॉक्टर अच्छे नहीं हैं, तो उसके लिए भी दूर जाना आना पड़ता है. हॉस्पिटल भी दूर ही पड़ और धूप नहीं मिलता है, मेन तो धूप है, धूप नहीं मिलता तो सारी बीमारियाँ पूरी इसीलिए आती अंधेरी हैं. गली है. अंधेरी गलियाँ हैं. मुंबईचं हवामान दमट आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश, खेळती हवा हे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं मानलं जातं. धारावीमध्ये नेमकं तेच नाहीये. नाही, कसं आहे माहिती आहे का, हॉस्पिटलमधून लोक येतात, चेकअपला येतात, ते मान्य करतो. पण काही लोक थोडे म्हणजे गैरजिम्मेदारीने आहेत जरा, तर त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर काही लोक टायमाला दवा वगैरे घेतात, काही लोक घेत नाहीत. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट की या ठिकाणी मच्छरचं जास्त प्रमाणात, मच्छर, मलेरिया याच्या माध्यमातून अनेक रोग इथं उत्पन्न तर होतातच. कारण गटाराचं सांडपाणी वगैरे हे असल्यामुळं रोगाचा प्रसार तो अशा माध्यमातून जास्तच होतो. मेन सगळ्यात महत्त्वाचा तो प्रॉब्लेम आहे, अस्वच्छता असा प्रॉब्लेम आहे. वस्तीच इतकी दाटीवाटीची की महानगरपालिकेच्या सोयी सुविधाही इथे धड पोहोचवता येत नाहीत. धारावीचा विकास झाला तरच धारावीतील ही परिस्थिती बदलेल असं इथल्या महिलांचं ठाम मत आहे. बहुत गर्मी होती है यहाँ पे, गर्मी तो होती है ना मैडम, बहुत सारे गर्मी, बच्चे लोग भागते हैं इधर उधर. हम लोग को तो जान लो कैसा ये हाल से हम लोग निकल गए, लेकिन बच्चे लोग को तो भविष्य आगे बढ़ना चाहिए ना. पढ़ रहे हैं, थोड़ा आगे बढ़ेंगे तो अच्छा, जब स्वस्थ रहेंगे, शरीर अच्छे रहेंगे तभी तो आगे बढ़ेंगे. हमेशा बीमारी यहाँ कैंसर, टीबी, ये शुगर, बीपी, हमेशा ये गंदगी से देखो, मक्खियाँ, ये मच्छर, ये सब बहुत सारे, कितना कीचड़ गंदग, बहुत परेशानियाँ हैं. हम लोग बहुत हालात से गुजर चुके हैं. इतना गांठ भर में पानी में पूरा गंदगी में, अभी जैसा हवा आता है ना थोड़ा, तो इतना बास मारेगा कि जैसा लगता है कि बाहर से अंदर से बाहर निकल जाएगा. बहुत बास मारता है, आने जाने को तकलीफ होती है. हम लोग को बहुत ज़्यादा ही परेशानी. हम लोग को जल्दी यहाँ से टूट के अगर अच्छा जगह मिल जाए रहे तो अच्छा है ना. मगर बच्चे का लाइफ तो सुधर जाए ना मैडम. सयान बच्चे हैं, सब आते जाते हैं, रात में डर लगता है. मुंबईची गरज, गोरगरिबांचा आसरा म्हणून धारावी वसली आणि पसरलीही. पण बदललेल्या जगामध्ये धारावीकरांनाही मुंबईची आस आहे. स्वच्छ आणि चकचकीत जगण्याची इच्छा आहे. धारावीकरांना फक्त टीबी मुक्त धारावी नकोय, त्यांना रोगमुक्त धारावी हवी आहे. धारावीमधल्या राजीव गांधी नगरमधल्या अनेक अंधाऱ्या अरुंद गल्लीपैकी एका गल्लीमध्ये मी आत्ता समोर उभी आहे. या गल्लीमध्ये जर मला चालायचं असेल तर मला मोबाईलचा टॉर्च ऑन करावा लागेल, कारण त्याशिवाय मला हा रस्ता सवयीचा नसल्यामुळे चालता येणार नाही. आणि जर इथून कुणाला जायचं असेल तर 2 माणसं जातील इतकी ही रुंद ही गल्ली नाही आहे. आणि या गल्लीच्या दोन्ही बाजूला तिथंपासून ते इथेपर्यंत किमान 10 घरं आहेत. या घरांमध्ये कोणतीही खिडकी नाही आहे, या घरांमध्ये सूर्यप्रकाश नाही आहे, या घरांमध्ये खेळती हवा नाही आहे. आजूबाजूला जी हवा आहे त्याच्यामध्ये एक दर्प आहे. कोणताही आजार पसरण्यासाठी ही परिस्थिती अत्यंत पोषक अशी मानली जाईल. कोविडमध्ये हीच परिस्थिती आव्हान बनली होती, पण धारावीकरांनी दिलेला प्रतिसाद आणि सरकारचे प्रयत्न यामुळं कोविड काळामध्ये धारावी जगभरासाठी मॉडेल म्हणून उभी राहिली. पण कोविड काळात मॉडेल बनणारी धारावी टीबीशी असणारी आपली लढाई हारते की काय, हेच या अहवालावरून समोर उभा ठाकलेला प्रश्न आहे. कॅमेरा पर्सन जितेंद्रसह कविता राणे, NDTV मराठी, धारावी, मुंबई.